भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, तुम्ही मला मार्ग द्या किंवा नका देऊ, यापुढे मी तुमच्या नावावरच जगीन किंवा मरीन, परंतु मी तुम्हाला सोडणार नाही। माझे नाव कृष्णराव बकाराम लांजवार आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा पहिला अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। मला 4 भाऊ होते, त्यात मी सर्वात मोठा मुलगा होतो। माझा जन्म 17 जानेवारी 1945 ला झाला। माझे वर्ग 1 ते 8 शिक्षण गोवरी येथे झाले व मॅट्रिकची परीक्षा श्री गणेश हायस्कूल भंडारा येथे दिली। कॉलेजचे पुढील शिक्षण नागपूरला झाले। मी नागपूर शहरात शिक्षकाची 2 वर्षे नोकरी केली। नशिबाने सप्टेंबर 1965 वा नागपूर जी.प. तारसा या गावी शिक्षकाची नोकरी लागली। त्यामुळे कुटुंबात आनंद झाला। सन 1964 वा कुसुमबाईशी लग्न झाले। काळे कुटुंबातील मोहगाव, देवी, ता. मोहाडी जी. भडारा येथील माझी सासूरवाडी आहे। पहिल्याच दिवाळीला कोटगावला मित्रांसोबत थोडीशी दारू घेतली आणि येथूनच दारूच्या व्यसनाला सुरुवात झाली। तारसा या गावावरून गोवरी या गावच्या शाळेत बदली झाली। 7 वर्षे गोवरी शाळेत शिक्षकाची नोकरी सुरू होती। गावात नोकरी सुरू असताना दारू आणि जुव्याचे व्यसन वाढले। व्यसन जास्त असल्यामुळे घराकडील काळजी मुळीच नव्हती। व्यसन वाढतच गेलं। आई, वडील, पत्नी आणि कुटुंबातील सर्वच लोक फार चिंतेत पडले। पगाराचे पैसे व्यसनामुळे पुरत नव्हते। इकडून तिकडून कर्ज काढून व्याजाने पैसे घेत होतो। कुटुंबातील व गावातील माझे काही शुभचिंतक फारच चिंतेत पडले। एखाद्या वेळी दारूच्या नशेत हा चांगला मुलगा मरून जाईल अशी काळजी त्यांना वाटत होती। दारूचे आणि जुव्याचे व्यसन सोडण्याकरिता कुटुंबातील लोकांकडून तसेच नातलगाकडून खूपच प्रयत्न केले, परंतु सर्वच प्रयत्न निष्फळ झाले। कुलदैवतेला नवस केले, यात्रा केल्या, पंडिताकडून हवन कार्य व शांती मिळावी म्हणून पूजापाठ केली, नवस फेडले। महादेव आंबोरा, गिरड, शेगाव, कोडबाजी, हिरबाजी, रामाजी आणि बरेच कुटुंबातील पूर्वजांचे पूजन व नवस फेडले, परंतु कोणताही देव धावून आला नाही। व्यसन वाढतच गेले। कुटुंबातील लोक फार चिंतेत राहत होते। एका मांत्रिकाने सांगितले की याला एका वैऱ्याने ही लत लावली आहे। त्या मांत्रिकाने दर अमावस्येला कोंबडा आणि दारू घेणे सुरू केले। त्याचाही उपयोग झाला नाही। कुटुंबातील आई, वडील, भाऊ, पत्नी व मुलांची काळजी मुळीच नव्हती। या व्यसनामुळे आपला सर्वांकडून अपमान होतो, पैशाची बर्बादी होते, शरीराची हानी होत आहे, आपले मरण आपल्या हातांनी जवळ करीत आहोत, हे सर्व कळून देखील दारूचे व्यसन अधिक वाढत चालले होते। सर्व देवधर्म, वैद्यवाणी, औषधोपचार करून देखील दारूचे व्यसन कमी होत नाही। हे पाहून कुटुंबातील लोकांनी कुटुंबाचे धर्मगुरू श्री गणेशपुरी महाराज, जागन्नाथ बुधवारी नागपूर यांचे हस्ते हवन, यज्ञ, जप वगैरे करून पाहिले, तरी काहीच उपयोग झाला नाही। शेवटी गणेशपुरी महाराजांच्या हस्ते जन्मकुंडली तयार केली। त्यांनी जन्मकुंडलीत सांगितले की तुमचा मुलगा वयाच्या 50व्या वर्षी मरण पावणार आहे। या दारूच्या व्यसनातच याचा मृत्यू होणार आहे। तेव्हा घरच्या लोकांनी नंतर उपचार करणे बंद केले, तसेच माझी काळजी घेणे बंद केले। याच परिस्थितीत माझी बदली पंचायत समिती मौदामधून रामटेक पंचायतमधील लोधा या गावी झाली। हे बदलीचे गाव नागपूर जबलपूर हायवेच्या सीमेपासून आतमध्ये 12 किलोमीटर जंगलात आहे। त्या ठिकाणी सन 1990 वा बदली झाली। बदलीचे गाव म्हणजे लोधा दारूच्या आहारी असलेले गाव आहे। घरोघरी दारू मिळायची,
गाव जंगलात असल्यामुळे कुणाचीही भीती नव्हती. दारूचे व्यसन अधिकच वाढत गेले. कोटगावकडील लोकांना अशी भीती व चिंता वाढत गेली. एखादे दिवशी आपल्या शिक्षकाच्या मरणाचीच बातमी येईल असे त्यांना वाटत होते. सन 1994 ऑगस्ट महिन्यात मला पहाटेला स्वप्न पडले. अरे माणसा, असा कसा झोपी गेलास? तू उठ आणि ये माझ्याकडे. मी म्हटले, तू कोण माणूस आहेस? तू मला जागवतोस आणि तुझ्याकडे बोलवितोस? तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, तुझ्या मुलीचे लग्न नागपुरातून केले ना? त्याच ठिकाणी तू ये. त्याच ठिकाणी तुझे भविष्य उज्ज्वल होणार आहे. दुसऱ्याच दिवशी मी नागपूरला मानव मंदिर वर्धमान नगर येथे गेलो. त्या ठिकाणी भवनाचे व्यवस्थापक, मॅनेजर, श्री हिरामणजी लांजवार यांच्याशी भेट घेतली. त्यांनी विचारले, गुरुजी, तुम्ही येथे कशाकरिता आले? मी त्यांना स्वप्नात घडलेली घटना सांगितली. त्यावर त्यांनी सांगितले, तुम्हाला बोलावणारी दुसरी कोणतीही व्यक्ती नसून बाबा जुमदेवजी आहेत. तेव्हा तुम्ही परमात्मा एक मार्ग स्वीकारा आणि त्यांनी मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली. माझे दोन्ही मुले जितेंद्र आणि संदीप हे शिक्षणाकरिता त्यांच्या आईसोबत नागपूरला राहत होते. मुलांना व पत्नीला घेऊन मी टिमकीला श्री रामाजी मौदेकर यांच्याकडे गेलो. तेव्हा मौदेकर साहेबांनी कार्य दिले नाही. आम्हाला सरळ बाबा जुमदेवजींच्या घरी घेऊन गेले. बाबा जुमदेवजी पलंगावर बसले होते व मंडळाचे काही पदाधिकारी व सेवक गप्पा गोष्टी करत होते. तेव्हा रामाजी मौदेकर यांनी सांगितले, बाबा, ही व्यक्ती दारूच्या आहारी असून शिक्षक आहेत. यांना मार्ग स्वीकारायची इच्छा आहे, तरी यांना कार्य द्यायचे की नाही हे सांगा. तेव्हा बाबा जुमदेवजींनी माझी विचारपूस केली. ते म्हणाले, यांना कार्य देऊ नका. ही व्यक्ती शिक्षक असून दारूच्या आहारी गेले आहे. शिक्षक लोक खूप चतुर असतात. हे काही या मार्गाचे नियम पाळणार नाही. हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. मी बाबाला म्हटले, तुम्ही मला मार्ग द्या किंवा नका देऊ. परंतु यापुढे मी तुमच्या नावावरच जगीन किंवा मरीन. परंतु मी तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा बाबांनी विचार करून 10 ते 15 मिनिटांनी रामाजी मौदेकरांना सांगितले, रामाजी यांना 1.25 वर्षाचे कार्य द्या आणि जाऊ द्या यांना. बाबांच्या मार्गदर्शनानुसार श्री रामाजी मौदेकरांनी मला 1.25 वर्षाचे कार्य दिले. मी आपल्या कुटुंबासोबत 1.25 वर्षाचे कार्य केले. बाबा जुमदेवजी मध्येच स्वर्गवासी झाले. त्यामुळे आणखी काही वर्षे साधे कार्य केले. एकूण 2 वर्षे साधे कार्य केले. त्यानंतर त्यागाचे कार्य घेण्याची वेळ आली तेव्हा रामाजी मौदेकर यांनी मला त्यांची वैयक्तिक अडचण सांगून मला श्री श्रावणजी मोहतुरे मार्गदर्शक कामठी यांच्याकडून त्यागाचे कार्य घेण्यास सांगितले. त्यांच्या आदेशानुसार मी श्री श्रावणजी मोहतुरे कामठी यांच्याकडून त्यागाचे कार्य घेतले व सन 1997 मध्ये त्यागाचे कार्य पूर्ण झाले. या मार्गात आल्यापासून ज्योतिषाने वर्तविलेले भविष्य खोटे ठरले. मी वयाच्या 50व्या वर्षी मरणारा माणूस आज वयाचे 75 वर्षे पूर्ण केले. म्हणून मी माझ्या अनुभवावरून सांगतो की जन्माला येणाऱ्या जीवाचे भविष्य ब्रह्मदेव कपाळावर लिहून देतो व सटवी त्यावर आपले अक्षर लिहिते. आपल्या हिंदू धर्मात एक सिद्धांत आहे की ब्रह्माची रेष आणि सटवीचे अक्षर कोणीही काटू शकत नाही. परंतु मी आपल्या अनुभवावरून सांगू इच्छितो की या जगात परमात्मा एक हा असा मार्ग आहे की जो ब्रह्माची रेष व सटवीचे अक्षर खोडू शकतो. या मार्गात आल्यानंतर माझे जीवन एकदमच बदलून गेले. मी ज्या शिक्षण विभागात शिक्षकाची नोकरी करीत होतो त्यात परिवर्तन झाले. दारूच्या व्यसनामुळे मी आज समाजात, नातेवाईकात व माझ्या नोकरीच्या शिक्षण क्षेत्रात बदनाम झालेला माणूस आज मोठ्या मान सन्मानाने जीवन जगत आहे.
दारूच्या व्यसनामुळे बदनाम झालेल्या व्यक्तीचे जीवन या मार्गात कसे बदलते हे माझ्या अनुभवावरून लक्षात येते. सन 1999 मध्ये नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील आदर्श शिक्षक म्हणून माझा सत्कार करण्यात आला. सन 2001 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाकडून राज्याचे मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते औरंगाबाद येथे आम्हा पती पत्नीचा आदर्श शिक्षक म्हणून सत्कार व गौरव करण्यात आला. मुलाला कुठलेही शुल्क न भरता ज्युनियर कॉलेज जी. नागपूर येथे नोकरी लागली. सन 2003 वा सेवानिवृत्त रिटायर्ड झालो. सन 2004 पासून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरचे अध्यक्ष श्री राजूजी मदनकर यांच्या शिफारसीने मी परमात्मा एक या मार्गाचा मार्गदर्शक झालो व बाबांच्या आदेशानुसार मार्गदर्शकाचे कार्य करीत आहे आणि मी माझे जीवन सुखाने जगत आहे. माझे दोन्ही मुले व सुना नागपूरला नोकरी करीत आहे. माझ्या प्रत्येक मुलाला एक मुलगा व एक मुलगी आहे. सौ गीताबाई मते नावाची मुलगी देखील नागपूरला असून तिचे कुटुंब देखील मार्गात आहे. मी सध्या आपल्या जन्मगावी म्हणजे कोटगाव ता. मौदा जी. नागपूर येथे राहत असून शेती करून सामाजिक व मानवधर्माचे प्रचार प्रसाराचे कार्य करून मी आनंदाने जगत आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव श्री कृष्णराव बकाराम लांजवार. पत्ता कोटगाव पो. गोवरी तह. मौदा जी. नागपूर. सेवक क्रमांक 6983. मार्गदर्शक श्री रामाजी मौदेकर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.